हॅलो फ्रेंड्स, जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो. तर स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे जंगल सफर करण्यासाठी. आणि मित्रांनो, मौसम आहे मस्ताना, बघा सगळीकडे ढग आणि एक एक थेंब पाऊस पडतोय. अशा सुंदर अशा वातावरणात मी आज जंगल सफर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, माझ्या पाठी दिसत असेल तुम्हाला भरपूर जंगल आहे. या साईडला दिसतोय बोरावाडी गाव. कदाचित व्हिडिओमध्ये दिसत असेल नसेल, पण यात आणि आजचा आपला जंगल सफर असा व्हिडिओ असणार आहे. जंगलाची भटकंती करणार आहे मी आणि आज एकटाच आहे. तर जसाही पावसाळा जवळ येतो ना, रानभाज्यांची सुरुवात होते. आता आमच्याकडे आहे ना, आता मागं ते चिनू आणि भाव्या काकी वगैरे होत्या, ते आता शेवळी शोधण्यासाठी, म्हणजे शेवळाची जी भाजी असते ना ती शोधण्यासाठी पूर्ण आता जंगलभर फिरतील. आणि संध्याकाळपर्यंत भाजी झाली ना, म्हणजे कलेक्ट करतील. ते एक एक काढावं लागतं. शेवळा असतो ना, ते काढून मग ते घरी घेऊन जातील. अशी आता पावसाळा सुरू झाला ना, भरपूर प्रकारच्या पालेभाज्या किंवा अशा रानभाज्या येतात मार्केटमध्ये, तुम्हाला भेटत असतील. तर त्या मित्रांनो खूप व्हॅल्यू असते त्या भाज्यांना, कारण खूप पौष्टिक असतात, विदाऊट केमिकल. आणि प्लस त्या भाज्या आहेत ना, वर्षातून एकदाच खायला भेटतात. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये भेटल्या ना तर नक्की त्या बाय करा. शक्यतो आपल्या आदिवासी महिला आहेत ना, भरपूर घेऊन येतात मार्केटमध्ये. सहसा मिळत नाही कुठे, त्या तुम्ही खाऊ शकता. आणि आत्ता मी ट्रॅव्हल करतो आहे ना, पूर्ण माझ्या सगळीकडे पूर्ण वनवा लागलेला आहे. सगळं जंगल आहे ना, जळून खाक झालं आहे. हे बघा, आगीमधून ट्रॅव्हल करण्यासारखं फील येतो आहे. आणि खूप दुःख होतं आहे मित्रांनो, कारण एवढी सगळी झाडं, एवढे प्राणी, चांगले चांगले वनस्पती जळून खाक झाले आहेत. फक्त शेंडे दिसतात ना, म्हणजे झाडांचा वरचा भाग फक्त ग्रीन दिसतोय, खालचा भाग पूर्ण जळून खाक झाला आहे. तर प्लीज मित्रांनो, अशा आगी वनवे लावू नका, खूप आपल्या जंगलाचं नुकसान होतं आहे. आत्ता जवळजवळ भरपूर मी गावापासून लांब आलो आहे. आणि या ठिकाणी आहे ना, आपण वरीची शेती केलेली गेल्या वर्षी, तुम्ही बघितली असेल आपली व्हिडिओ. आणि या ठिकाणी मला बोरावाडी गावात जाण्यासाठी 15 मिनटं लागतील, एवढ्या जवळ आलो आहे मी त्यांच्या गावाच्या. आणि समोर स्टेट आहे ना, या साईडला स्टेट होंडावाडी गाव लागतो आहे, होंडावाडी आणि बारशेत. तर होंडावाडीचा आहे ना, खतरनाक असा वॉटरफॉल आहे. आता पावसाळा सुरू झाला ना, तर तो एकदम लपलेला आहे, हिडन आहे. बऱ्याचशा लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही, त्याच्यामुळे तिथे टुरिस्ट लोक आहेत ना खूप कमी येतात. पण आपल्या गावा ठिकाणची माणसं आहेत ना, खूप जातात तिथे एन्जॉय करण्यासाठी. आणि खतरनाक असा वॉटरफॉल आहे. प्लस त्या ठिकाणी असा म्हणजे कडा आहे ना, की त्या ठिकाणी तुमची अख्खी लग्नाची वरात लपू शकते, असा म्हणजे एक कडा आहे, कातळ आहे पूर्ण. आणि त्याच्यावरून पाणी पडतं, एकदम खतरनाक. तो आपला ब्लॉग येणार आहे, पावसाळा स्टार्ट झाला ना ते आपण तिथे पण जाणार आहोत. आत्ता पण मी जातो आहे ना पुढे, तर आपण ड्रोन पाठवू. आणि तो जो वॉटरफॉल आहे ना, आत्ता सुकलेला असेल, परंतु आपण बघूया कसा दिसतो आहे, कुठे आहे ते तुम्हाला पण माहिती पडेल. आणि मगाशी पाऊस पडत होता, मी बोललो आत्ता कडक ऊन पडले, पण वरती ढगच आहे. मध्ये मध्ये दडपा पडतोय, सावली येते. तर डोंगरामधला ट्रॅव्हल आजचा खतरनाक असणार आहे. क्रेझी ट्रॅव्हल करतोय मी, खूप आवडतो, खूप मजा येते. जंगलातल्या अनेक वनस्पती बघतो मी, प्राणी पक्षी भेटतात, वेगवेगळे फळं, पालेभाज्या, रानभाज्या, बरंचसं काही निसर्गामध्ये दडलेलं आहे. तुम्ही पण आनंद घ्या, ट्रॅव्हल करा निसर्गामध्ये, निसर्ग वाचवा, जंगल वाचवा. तर आता आपले छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल आहे ना, त्याची कटाई चालू आहे. तर आपले भरपूर आदिवासी मित्र आहेत ना, त्याचे आंदोलन तिकडे छत्तीसगडमध्ये चालू आहे. तर आपला त्यांना सपोर्ट आहे. जय जोहार, जय हसदेव, जय छत्तीसगड. आणि आमच्या डोंगरामध्ये आहे ना, आता मी डोंगराच्या मधोमध आहे, चारी बाजूला दिसत असेल तुम्हाला पूर्ण जांभी दगड. तर अशा बॉक्साईटच्या खाणी सापडतात आमच्या इकडे. खूप व्हॅल्युएबल प्लेस आहे मित्रांनो. ही जी जागा आहे ना,
इथे भरपूर प्रकारची भाजी येते. जसा पावसाळा स्टार्ट झाला ना, मी ह्या जागेची व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेन. कदाचित असेल आपल्या चॅनलवरती. ती भाजी येते जमिनीमधून, अशी पानं बाहेर निघतात. खूप छान अशी भाजी लागते. तर त्याची पण व्हिडिओ येईल. तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो मी शेवळा. जंगलामध्ये आता भरपूर, म्हणजे पावसाळ्यात शेवळी जी येतात ना, शेवळाची भाजी ती वेगळी, आणि ही उन्हाळी जी शेवळी निघतात ना ती खूप टेस्टी लागतात. तर या ठिकाणाहून इकडे दाखवतोय, या ठिकाणाहून कोणीतरी खणून नेली, म्हणजे जास्तीत जास्त भाग आपल्या भाजीला मिळावा म्हणून खणून बुंद्यातून काढून घेतला जातो. तर हे बघा, आणि त्याचा कांदा आहे ना, त्याचा कांदा आहे तो आतमध्ये जमिनीतच ठेवतात, कारण पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा शेवळा निघावा यासाठी. तर हे बघा, हे दिसतंय ना, हे शेवळा आहे, अगदी छोटा आहे. मी तिथेच ठेवतो आता. अजून एक प्रकारची भाजी दिसली मला, हे बघा, ह्याला डीना बोलतात. अगदी कवळे देठ असतात ना, ते काढायचे आणि त्याची भाजी करायची. खूप छान लागते भाकरीसोबत. तो पट्टा दिसतोय तिथून पूर्ण जंगल आहे, म्हणजे त्या साईडला वनवा कमी लागला आहे. त्या साईडला आपल्याला भरपूर वनस्पती आणि जी फळं आहेत ना ती खायला भेटू शकतात, म्हणून मी त्या साईडला चाललो आहे आता. आणि मित्रांनो, आमच्या डोंगरामध्ये आहे ना जास्तीत नाचणी आणि वरी, म्हणजे सुजी बोलतात ना ती, आणि नाचणी, काळी भाकर तुम्ही खाल्ली असेल नाचणीची, ती होते. तर त्याचं हे रोप आहे, अगदी पूर्ण शेण टाकून पूर्ण भाजून घेतलं आहे. इथे रोपं तयार होतील. नंतर इथलीच रोपं काढून हा माळ दिसतोय ना पूर्ण, याची नांगरणी होईल, आणि नांगरणी झाल्यानंतर तिथे त्याची आवडणी होईल. खूप खतरनाक असा स्ट्रगल करावा लागतो शेतीसाठी सुद्धा. थोडी हवा सुटली आता गारगार. मगाशी ऊन होता, आता सूर्याच्या अगदी खाली ढग आले, त्याच्यामुळे सावलीत प्रवास करतोय मी. थोडी सावली आहे, मध्येच ऊन येतंय. पावसाचा संदेश देणारे, मेसेज देणारे जे पक्षी आहेत ना जंगलामध्ये खूप आहेत. ते त्यांना सगळ्यात आधी सिग्नल पोचतो की पाऊस येतोय. नंतर ते त्यांच्या आवाजाने आपल्याला कळवतात की पाऊस येतोय. आता ते मी जशी व्हिडिओ स्टार्ट केली तसं त्याचा आवाज बंद झाला आहे, कारण तो. तर मित्रांनो, आता मी कुंभवाच्या झाडाखाली आहे, आणि अशा प्रकारचं कुंभवाचं फळ आहे. हे बघा, कुंभव आहे, खात नाही. हे बघा, जे बेलफळ असतं ना, सेम टू सेम बेलफळ सारखं दिसतंय. कुंभव बोलतात त्याला, तुमच्याकडे असतील सुद्धा. साईडला मला ना आंबा दिसतोय, वरती भरपूर आंबे आलेत, बापरे. वाव, रायवळ आंबा. अरे बापरे, भरपूरच पडले ते यार. हे बघा, आतापर्यंत 3 भेटलेत. इथे 4था आहे, 5वा आहे. मी ट्राय करतोय कसा आहे तो, आंबट आहे गोड आहे. अरे बापरे, आत्ताच पडला एक पाटी. गोड आहे मित्रांनो, परंतु मी एवढे मला संपणार नाही. मी 2 खातो. बाकीच्या अजून भटकंती करत करत शेवळ्याची भाजी शोधायला येतात ना, या ठिकाणाहून ते गेले ना, त्यांना पण भेटतील आंबे खायला. त्याच्यामुळे सगळे मी घेत नाही. ते मी फक्त मी जमा केले त्यातला पण एकच खातोय, बाकी त्यांना ठेवतोय. तिकडे पण एक आहे, आता एक पडलाय. चला बाकीचे राहू दे दुसऱ्यांना, सगळे तुम्ही खाल्ले तर त्यांना काय भेटणार नाही, त्यांचा पण विचार केला पाहिजे. भरपूर खाली पडलेत आंबे.
आणि शेताच्या कडेला धामणाचं झाड आहे, हे बघा. याला अगदी लहान फळ असतं पण गोड असतं. झाडावरती भरपूर आहेत, मी दाखवतोय तुम्हाला. हे बघा, हे रेड झालेत ना, तेवढे पिकलेत. हे खायला ना टेस्टी लागतात. जमा करायला खूप त्रास होतो, एक 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 काढावं लागतं पडलेलं. अशा प्रकारची असतात धामणं. चला तर आपण खाली जाऊ, धामणांचा सुद्धा आस्वाद घेतला. अरे बापरे, करवंद किती आलेत हे बघा. खूप सारे करवंद पण आहेत. आतापर्यंत खूप जंगलामध्ये फिरतोय मी, पण एकही साप दिसला नाही मित्रांनो. कारण मित्रांनो वनवा लागलाय ना, त्याच्यामुळे भरपूर जे आपले प्राणी आहेत ना, ते साप वगैरे भरपूर मेले जातात, वनव्यामध्ये जळले जातात. खूप बेकार वाटतं मित्रांनो विचार केला तरी.